मुंबईसाठी पावसाचा अलर्ट पुन्हा बदलला। मुंबईसाठी हवामान विभागाकडून आता ऑरेंज अलर्ट जारी। मुंबईतील पावसाचा जोर जरासा ओसरला। भिवंडीत मुसळधार पाऊस। गोदाम परिसरामध्ये 9 कामगार अडकले। अग्निशमन दलाच्या बोटीच्या सहाय्याने कामगारांची सुटका करण्यात यश। मुसळधार पावसाने जिल्हा परिषदेची शाळा कोसळली। धुळ्याच्या काकडमाळ येथील घटना तर शाळेतील विद्यार्थ्यांना आधीच स्थलांतरित केल्याने दुर्घटना टळली। सांगली जिल्ह्यातील वारणा नदीला पूर। सागाव आणि सरुड गावाला जोडणारा रस्ता बंद। अनेक गावांचा संपर्कही तुटला। पालघरमध्ये पावसाची संततधार सुरू। धामणी धरण 100% भरलं। धरणाचे 5ही दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले। उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। भीमा पात्रात 91,600 क्युसेकने विसर्ग सुरू। भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। लातूरच्या मांजरा धरण क्षेत्रामध्ये पावसाची विश्रांती। मांजरा धरणाचे 4 दरवाजे बंद। लातूरमध्ये 48 तास उलटले तरी बोरगाव धडकनाळ गाव अंधारात। पाऊस ओसरला तरी जनजीवन विस्कळीत। अतिवृष्टीनं 725 हेक्टरवरील पिकांचं अतोनात नुकसान। भीमाशंकर खोऱ्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसानं चासकमान धरण ओव्हरफ्लो। धरणातून 24,000 क्युसेक वेगानं भीमा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। सांगलीच्या कृष्णा नदीकाठावरील गावांना धोक्याची घंटा। जयंत पाटील यांनी केला पूरस्थितीचा दौरा। तर घाबरू जाऊ नका पण सतर्क रहा, जयंत पाटील यांच्याकडून नागरिकांना आवाहन। कोरेगावमध्ये कृष्णा नदीला पूर। जिहे कटापूर पूल पाण्याखाली तर वाहतुकीसाठी मार्ग करण्यात आला बंद। नाशिकमध्ये रात्रीपासून संततधार पाऊस। पावसाने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला तर धरणातून 6,340 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। पुण्याच्या ताडीवाला झोपडपट्टी परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी। मुसळधार पावसाचा ताडीवाला रोड परिसरातील झोपडपट्टीला मोठा फटका। रत्नागिरीच्या राजापूर शहरातील पूर ओसरला। जगबुडी आणि कोदवरी नदी मात्र इशारा पातळीवर। मुसळधार पावसाची शक्यता कायम। एनडीआरएफसह प्रशासन अलर्ट मोडमध्ये। कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाचा जोर कायम। वालधुरी नदीचे पाणी घोलपनगरमध्ये शिरले। केडीएमसीकडून नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू। वसईमध्ये पावसाचा कहर। राजिवली परिसरामध्ये 2 ते 3 फूट पाणी साचलं। अकोला जिल्ह्यातील मोरणा नदीला आलेला पूर तर शेतीचं मोठं नुकसान। शेतकरी हतबल। चिपळूणमध्ये मुसळधार पावसाने नागरिकांचे हाल। कोयना जलविद्युत प्रकल्पाची वीज निर्मिती तात्पुरती बंद। प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांचे आदेश। वसईत साचलेल्या पाण्यामध्ये पडून 70 वर्षीय महिलेचा मृत्यू। विशालनगर परिसरातील भगवती अपार्टमेंटमधील प्रकार तर साचलेल्या पाण्यात पडून वृद्ध महिलेचा मृत्यू। कल्याण खाडीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। खाडी किनारी असलेल्या वस्तीमध्ये पाणी शिरलं तर नागरिकांच्या घरांसह तबेल्यांचंही मोठं नुकसान। वसई विरार शहरामध्ये पावसाचा हाहाकार। रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल। सोसायटी आणि घरातही शिरलं पावसाचं पाणी। पालघरच्या वैतरणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। कोळसा पूल पाण्याखाली। मनोर पालघर मार्ग वाहतुकीसाठी बंद। अकोला जिल्ह्याला अतिवृष्टी आणि पुराचा तडाखा। शेतीचं मोठं नुकसान। 389 घरांची पावसानं पडझड। नुकसानीची भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी। सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। पूर पट्ट्यात प्रशासकीय यंत्रणा सज्ज। पूर भागात आरोग्य, अग्निशमन आणि पोलीसही तैनात। साताऱ्याच्या कोयना कृष्णा नद्यांमधून पाण्याच्या प्रवाहात वाढ। घाटपट्ट्यातील गावांना मुसळधार पावसाचा फटका। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन। पुण्यातील एकता नगरला पुराच्या पाण्याचा वेका। अनेक सोसायटींमध्ये पाणी शिरलं तर पावसानं मुठा नदीलाही रौद्र रूप। ड्रोनच्या माध्यमातून दिसणारी पूरसदृश्य परिस्थिती। मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका। कोकणामध्ये येणाऱ्या अप आणि डाऊन गाड्या करण्यात आल्या रद्द। संगमनेरचं भंडारदरा धरण भरलं। धरणातून 12,231 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। प्रवरा नदीपात्रामध्ये सुरू। कोल्हापुरातील नृसिंहवाडीचं दत्त मंदिर पाण्याखाली। उत्सव मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मंदिर परिसरात गर्दी। कल्याण रायते नदी परिसरामध्ये अडकलेल्या 30 कामगारांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश। फोकलंडच्या मदतीने कामगारांची सुटका।
पालघरच्या पश्चिम किनारपट्टीला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलं. 21 ऑगस्टपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढणार. नाशिकच्या गंगापूर धरणातून 2657 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. साताऱ्यातील धोम धरणातून कृष्णा नदीपात्रामध्ये 17,423 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीच्या पुरामध्ये वाईचं महागणपती मंदिर अर्ध बुडालं. पेणीच्या अंतोरे गावाला जोरदार पावसाचा फटका. भोगावती नदीचं पाणी शिरलं गावात. जनजीवन विस्कळीत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला पूर. मंदिराकडे जाणारा भक्ती सोपान पूल पाण्याखाली, तर इंद्रायणीच्या घाटावर भाविकांना बंदी. पुण्याच्या एकतानगर भागामध्ये लष्करी जवान दाखल. अनेक भागामध्ये शिरलं पुराचं पाणी. लष्करी जवानांकडून परिस्थितीचा आढावा. पंढरपूरच्या भीमा खोऱ्यामध्ये दमदार पाऊस. उजनी आणि वीर धरणातून सध्या पंढरपुरात 1,31,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग, तर पंढरपूरला महापुराचा धोका. कोल्हापूरमध्ये एनडीआरएफ पथकाच्या वतीनं पूरस्थितीची पाहणी, तर पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडताच एनडीआरएफ ॲक्शन मोडमध्ये. कोल्हापूरची पंचगंगा 40 फूट 2 इंचांवर. 78 बंधारे पाण्याखाली. वाहतूक विस्कळीत. राधानगरी धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे उघडले. 3 दरवाजांतून 5,784 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट. जिल्ह्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यानं नद्यांना पूर, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो. तलावाचं सौंदर्य पाहण्यासाठी परिसरात पर्यटकांची गर्दी. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद. पावसानं जिल्ह्यातील 71 शाळा बंद. कोल्हापूर जिल्ह्याच्या शिक्षण विभागाची माहिती. कोल्हापूरच्या कांसा खोऱ्यामध्ये अतिवृष्टी. मालेवाडीजवळ बिरळे गावात पाणी साचलं, तर 16 गावांचा संपर्क तुटला. वारणा नदीपात्रातून 35,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कराडमध्ये पावसाचा जोर वाढला. स्वारगेट गुहागर बसमधील 150 प्रवासी पाटणमध्ये अडकले. कराड चिपळूण मार्गावर पाणी आल्यानं रस्ता बंद. मुंबई उपनगरामध्ये सकाळपासून पावसाची हजेरी. अंधेरी परिसरामध्ये जोरदार पाऊस, तर मुंबईतील काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज. रायगड महाड पुणे मार्गावर महाडच्या जवळ वरंध घाटामध्ये दरड कोसळली. जोरदार पावसानं मातीचा ढिगारा रस्त्यावर. जेसीबीच्या सहाय्यानं दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर. सोलापुरातील जवळगाव मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो. सांडव्यातून अनियंत्रित विसर्ग सुरू. गावांना सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसाचा वाहतुकीला फटका. 800 पेक्षा अधिक लोकल रद्द. 250 विमानांच्या फेऱ्यांना फटका, तर भुयारी मेट्रो स्थानकावर पाणी गळती. कर्नाटकचा प्रसिद्ध गोकाक धबधबा फेसाळला. धबधब्याचं दृश्य खास लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी. मुंबईतील जनजीवन पुन्हा सुरळीत होतंय. वाकोला उड्डाणपुलावरील खड्डे तातडीनं भरण्याच्या सूचना दिल्या. मंत्री आशिष शेलारांची एक्सपोस्ट. सलग 3ऱ्या दिवशी ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस. पंधना डेपो परिसर जलमय. पालिकेकडून सक्षम पंपच्या सहाय्यानं पाणी निचरा करण्याचं काम सुरू. कल्याण डोंबिवली ते पहाटेपासूनच पावसाची संततधार. सकल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात. पंप लावल्यानंतरही पाण्याचा निचरा नाही. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामध्ये पुराचा दुसरा बळी. 2 दिवसांपूर्वी पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या मुख्याध्यापकाचा मृतदेह झाडाला अडकलेल्या अवस्थेमध्ये सापडला. वसई विरार शहरामध्ये पावसाचा हाहाकार. शहरातील जनजीवन अक्षरशः विस्कळीत. रस्त्यांसह घरांमध्ये पाणी. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी. मुंबईच्या धारावीमध्ये पावसाचा कहर. रस्त्यावर साचलं पाणी. घरातही पाणी शिरलं. नागरिकांच्या मदतीसाठी अदानी समूहाचा पुढाकार. फूड पॅकेट्स आणि पाण्याच्या बॉटल्सचं केलं वाटप. सातारामध्ये कृष्णा नदीला पूर. कैलास स्मशानभूमी पाण्याखाली. स्मशानभूमीतील सर्व अग्निकुंड पाण्याखाली गेल्यानं अंत्यविधी करता येणार नाहीत. कल्याणनगर महामार्ग बंद. रायते पुलावरून पाणी गेल्यानं महामार्ग बंद. अनेक गावांचा संपर्क तुटला. गडचिरोलीमध्ये सलग 3ऱ्या दिवशी पूरस्थिती कायम. 11 मार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प. दुकानांमध्ये आणि घरांमध्ये गाळ साचल्यानं नागरिक सुरक्षित स्थळी. सांगलीच्या कृष्णा नदीची पातळी 34 फुटांवर. कर्णा रोड पाण्याखाली गेल्यानं मार्गावरील वाहतूक ठप्प. 100 पेक्षा अधिक कुटुंबांचं स्थलांतर.
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे पोलीस आणि वन्यजीव रक्षक मावळ रेस्क्यू टीमची कार्यतत्परता. मध्यरात्री पवना नदीत अडकलेल्या महिलेचा जीव वाचवला. लोणावळ्याला पावसानं झोडपलं. लोणावळ्यातील भुशी धरण भरलं. पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी. उपमुख्यमंत्री अजित पवारांची मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट. मुंबईसह राज्यातील परिस्थितीची घेतली माहिती. आवश्यक त्या दिल्या सूचना. खडकवासला धरणाची पाणी पातळी वाढते. सर्व यंत्रणा अलर्ट मोडमध्ये असून नागरिकांचं स्थलांतर सुरू. पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महानगरपालिकांना सतर्कतेच्या सूचना. अमरावतीच्या चांदूर बाजार अचलपूर तालुक्यामध्ये पावसानं शेतीचं मोठं नुकसान. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची बच्चू कडूंची मागणी. मुंबई शहर आणि उपनगराच्या क्षेत्रात मागच्या 2 दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस. आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क. नागपूरमध्ये पावसाची संततधार सुरू. पावसाचा जोर कायम राहिला तर पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. पालघर आज देखील मुसळधार पावसाची शक्यता. तर धामणी आणि कवडास धरणामधून सूर्या नदीपात्रामध्ये 17,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी. भर पावसामध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर. करमोडी भागामध्ये केली शेती नुकसानीची पाहणी. 10 दिवसामध्ये पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचं दिलं आश्वासन. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीन, ऊस आणि इतर पिकांसह पालेभाज्यांचं मोठं नुकसान. शेतकरी आर्थिक अडचणी. धाराशिवच्या परंड्यातील शेतीचं मोठं नुकसान. एकही गाव वगळू नका. सरसकट पंचनामे करा. तानाजी सावंत यांच्याकडून फोनवरून तहसीलदारांना आदेश. वाशिममध्ये पावसानं झालेल्या शेतीच्या नुकसानीची कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी केली पाहणी. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचं आश्वासन. बुलढाण्यात अतिवृष्टीनं सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील पिकांचं नुकसान. कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांचं नुकसान. बांगलादेश बॉर्डरवर कांद्यानं भरलेले 400 ते 500 ट्रक अडकून पडले. मोजक्याच व्यापाऱ्यांना कांदा आयातीसाठी परवाने. कांदा खराब होण्याची व्यापाऱ्यांना भीती. हिंगोलीच्या देवठाणा परिसरामध्ये 2 एकर शेतीतील शिमला मिरची पिकाचं नुकसान. नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. दक्षिण सोलापूरला गेल्या 8 दिवसांपासून पावसानं झोडपलं. शेतीचं मोठं नुकसान. पिकं खराब होण्याची शेतकऱ्यांना भीती. नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. राज्यातील पोलीस भरतीला अखेर हिरवा कंदील. पोलीस शिपाई, कारागृह शिपाई भरतीला हिरवा कंदील. 15,631 पदभरतीचा शासन निर्णय अखेर जारी. रिक्त पद 100% भरण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय. मुसळधार पावसानं सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय. 30 सप्टेंबरपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय. पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. सिंहगड रस्त्यावरील तयार असलेल्या उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचं ठाकरे बंधूंनी राजकारण केलं. निवडणुकीमध्ये जनतेनं ठाकरे बंधूंना नाकारलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ठाकरे बंधूंवर टीका. वनमंत्री गणेश नाईक करणार हॅट्रिक. ठाण्यामध्ये जनता दरबाराच्या माध्यमातून हॅट्रिक. तर 22 ऑगस्टला गडकरी रंगायतमध्ये जनता दरबार. जनता दरबाराच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री शिंदेंचाही फोटो. युवक काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष शिवराज मोरेंचा पदग्रहण सोहळा मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये संपन्न. कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती. वैभव नाईकांची नारायण राणेंवर खोचक टीका. विशाल परबांच्या भाजप पक्षप्रवेशावरून टीका. सिंधुदुर्गात भाजपात कोणाला घ्यायचं हे मी ठरवणार. काही दिवसांपूर्वी केलं होतं नारायण राणे यांनी हे वक्तव्य. कोल्हापूरमध्ये काँग्रेसकडून सद्भावना रॅली. राजीव गांधींच्या 81व्या जयंतीच्या निमित्तानं काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीनं रॅलीचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस वडेट्टीवारांच्या घरी देणार भेट. वडेट्टीवारांच्या मातोश्रींच्या निधनानंतर सांत्वनपर भेट देणार. राज्यात 25 ऑगस्टला वराह जयंती साजरी करण्यात यावी. राज्यात वराह जयंती उत्सव दिन म्हणून घोषित करण्यात यावं. नितेश राणे यांचं या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सिडको भवनावर मोर्चा. रोहित पवार आणि शशिकांत शिंदे मोर्चामध्ये सहभागी. रोहित पवारांचा शिरसाट यांच्यावर 5,000 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप.
तर संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750व्या जन्मोत्सवाची सांगता 30,000 पेक्षा अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी। गणेशोत्सवाच्या दरम्यान जड वाहनांवर बंदीचा निर्णय, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचं आज उद्घाटन। उद्घाटनाच्या आधी उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरून घोषणाबाजी। अजित पवार आणि फडणवीसांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। विरारमध्ये गरोदर महिलेचा दयनीय प्रवास। पूरस्थितीमध्ये गुडघाभर पाण्यातून केलं रुग्णालयामध्ये दाखल। ठाकरेंच्या शिवसेनेचे उदय जाधव आले धावून, तर गाडीतून महिलेला भर पाण्यातून रुग्णालयामध्ये पोहोचवलं। गणेशोत्सवाला अवघा एक आठवडा शिल्लक। रत्नागिरी पोलिसांकडून मुंबई गोवा महामार्गावर उपाययोजना करण्याचं काम सुरू। 29 ऑगस्टला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मोर्चा। अखिल भारतीय छावा मराठा युवक संघटनेचा मोर्चाला पाठिंबा। मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता आंदोलनाला पाठिंबा। दादरच्या आशिष इंडस्ट्रीमध्ये कबुतरांना खाद्य। जैन व्यापाऱ्यांनी खाद्य दिल्याची माहिती। खाद्य दिल्यानं संपूर्ण परिसरामध्ये कबुतरांची संख्या वाढली। मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। आरक्षण द्या अन्यथा मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या महापूजेपासून रोखू, मराठा समाजाचा इशारा। मुंबईसाठी 268 वातानुकूलित लोकलला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। विद्यमान भाड्यामध्ये सेवा दिली जाणार। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय। कबूतरखाना आंदोलनाच्या प्रकरणी 150 जणांवर गुन्हा। कबूतरखान्याची ताडपत्री काढल्याप्रकरणी गुन्हा, तर दादर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। लाडकी बहीण योजनेचं पुनर्सर्वेक्षण करताना अंगणवाडी सेविकांना अडचणी। सर्वेक्षणामुळे सेविकांच्या दैनंदिन कामकाजावर देखील परिणाम। इतर शासकीय कर्मचाऱ्यांकडून सर्वे करून घेण्याची मागणी। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामध्ये पूरस्थिती। अंगणवाडी सेविकेची प्रकृती आजारपणामुळे गंभीर। पुरामुळे मार्ग बंद। उपचारासाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आलं। उत्तर प्रदेशचा पैलवान मलंग रहेरानं पटकावला खानदेश केसरीचा बहुमान। पैलवान किशोर दुबे आणि पैलवान मलंग रहेरा यांच्यात चुरशीची लढत। तुळजापूरमध्ये 108 फूट उंचीचं भव्य शिल्प साकारणार। भव्य शिल्पाचं फायबर मॉडेलच्या सादरीकरणाला मुदतवाढ। 15 सप्टेंबरपर्यंत कला विभागाकडे सादर करावं लागणार मॉडेल। अमित शहांनी लोकसभेत 130व घटना दुरुस्ती विधेयक मांडलं। विधेयक मांडल्यानंतर लोकसभेत विरोधकांचा गदारोळ। वन्यजीव विविधता बळकट करण्यासाठी मोठं पाऊल। वनताराच्या हरणांना बर्दा अभयारण्यामध्ये नेलं। 33 ठिपकेदार हरणांना नियुक्त संरक्षित क्षेत्रात आणलं। एनसीईआरटीचं विशेष मॉड्यूल जारी। ऑपरेशन सिंदूरवर विशेष मॉड्यूल, तर नवं मॉड्यूल आता इयत्ता 3री ते 12वी पर्यंत शिकवलं जाणार। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर दगडफेकीचा प्रयत्न। जनता दरबार सुरू असताना अज्ञातांनी हल्ला केला। हल्लेखोराला ताब्यात घेतल्याची माहिती। ऑनलाईन गेमिंगवर येणार बंदी। लवकरच विधेयक सादर होणार। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ऑनलाईन गेमिंग संदर्भातील विधेयकाला मंजुरी। मंत्री 30 दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास पद जाणार। केंद्र सरकार नवीन कायदा आणणार। केंद्र सरकार आज संसदेमध्ये 3 विधेयकं मांडणार। तुमचं मत गेलं की सर्वच जाणार, त्यामुळे मत चोरी होऊ देऊ नका। राहुल गांधी यांचं मतदार अधिकार यात्रेमध्ये नागरिकांना आवाहन। नागपूरमध्ये गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीला अटक। आरोपींकडून 2 किलोपेक्षा अधिक वजनाचा गांजा जप्त। गुन्हे शाखेची कारवाई। अहमदाबादमध्ये विद्यार्थ्याची चाकूने वार करत हत्या। 8वीच्या विद्यार्थ्यानं 10वीच्या विद्यार्थ्याची केली हत्या। संतप्त जमावाकडून मुख्याध्यापकांसह कर्मचाऱ्यांना मारहाण। जळगावात बोरणार येथे दारूच्या नशेत पतीकडून पत्नीवर कुऱ्हाडीनं वार। नंतर धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या। पत्नीवर उपचार सुरू। पालघरमध्ये एसटी बसमधील वाहकाचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल। वाहकाला उभंही राहता येत नसल्यानं चालक संतप्त। प्रवाशांनी बनवला व्हिडिओ। बीडच्या वडवणीमध्ये खोटं लग्न लावून मुलाची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। मुलाच्या कुटुंबाला 1,70,000 रुपयांचा गंडा, तर अनेक जणांवर गुन्हा दाखल। 3 जणांना अटक करण्यात आली। सिंधुदुर्गात सावंतवाडीमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या रशियन नागरिकाला अटक। नागरिक सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये। यवतमाळच्या वणीमध्ये
मंदर शिवारात व्यक्तीच्या दगडानं ठेचून हत्या तर भंगार वेचणाऱ्या मृत व्यक्तीचा मृतदेह आढळला. गंगापूर तालुक्यातील मुद्देश वाडगाव येथे भावकीच्या वादातून चुलत भावाची हत्या. आरोपीचे पुरावे पोलिसांच्या हाती. पकडले जाण्याच्या भीतीनं आरोपीनं केली आत्महत्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये मृतदेह असल्याची खोटी माहिती पोलिसांना फोन करून देण्यात आली. पोलिसांची 6 तास धावपळ. संबंधित व्यक्तीनं 4 दिवसात 4 वेळा खोटी माहिती दिल्याचं समोर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.